नमस्कार, मी अक्षय. एडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शहर पोलीस विभागाने घेतली आहे नशेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांची क्लास. नशेचे पदार्थ विक्री करताना आढळल्यास दिला कडक कारवाईचा दम. शहर पोलीस अपडेट सुरू. पोलीस अधीक्षक यांच्याकडून सोशल पोलिसिंगचा यशस्वी वापर. अधीक्षक कार्यालयात जॉब फेअर. बेरोजगारांना प्रशिक्षण घेऊन मिळाली नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी. आता बघूया सविस्तर बातम्या. शहर परिसरामध्ये नशेचे पदार्थ विक्री केल्याप्रकरणी गुन्हे दाखल असणाऱ्या आरोपींची क्लास शहर पोलीस उपायुक्तालय कार्यालयामध्ये सोमवारी लावण्यात आली होती. गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडायचे असेल तर समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून सहकार्य करू, नसता कडक कारवाई करू असा दम पोलीस विभागामार्फत या भुरट्या आरोपींना देण्यात आलाय. शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असलेले आणि बेकायदेशीर अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांची आज पोलीस आयुक्त आणि अंमली पदार्थ प्रतिबंधक शाखेच्या वतीने पोलीस आयुक्तालय शाळा भरवण्यात आली होती. यावेळी मागील 10 वर्षात ज्यांच्यावरती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. यावेळी पोलिसांनी या गुन्हेगारांना यापुढे कायदेशीररित्या अंमली पदार्थाची विक्री करू नये, अन्यथा पोलीस प्रशासनाकडून यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय. याशिवाय त्यांचं समुपदेशन केलंय. त्याबरोबरच पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात टोल फ्री नंबर देखील जारी करण्यात आले असल्याचं पोलीस उपायुक्त प्रशांत स्वामी यांनी सांगितलंय. आपल्या छत्रपती संभाजीनगर शहर आयुक्तालयामधील जेवढे आपले रेकॉर्डवरील NDPS, त्याच्यामध्ये मग गांजा, चरस, बटन, सिरप असे विक्री करणारे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत, त्या सर्वांना आम्ही इंट्रॉगेशनसाठी या ठिकाणी बोलवलं होतं. त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं. तर त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या सर्वांना समज देण्यात आलेली आहे. आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय श्री प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटी नार्कोटिक सेल सुद्धा सुरुवात झालेला आहे. PI गीता बागवडे मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत, त्यांच्याकडे स्टाफ सुद्धा आहे. या NDPSच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पथक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत NDPSचे जे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत. इथून पुढे जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा NDPSच्या रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही, तर त्यांची विक्री करणारी जी मूळ पूर्ण चेन आहे, जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे, तिथपर्यंत आमचा तपास होईल आणि सर्वच्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याची आम्ही निश्चितच खातरजमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कडक कारवाई केली जाईल. तर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी मोफत कौशल्य प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात काही विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 18 ते 30 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार उपयुक्त असं मोफत निवासी कौशल्य प्रशिक्षण कोर्सचं आयोजन सोमवारी करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण दरम्यान गुणवत्तेनुसार कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी सांगितलं. हा उपक्रम आमच्या मागच्या वर्षीपासून सुरू आहे. पोलीस रेझिंग डे निमित्त आम्ही एक जवळजवळ 700 विद्यार्थी किंवा जे सुशिक्षित बेरोजगार असतात ते ग्रामीण भागातून आणि दुर्गम भागातून त्यांना एकत्रित करून त्यांची नोंदणी केली होती आणि त्याच्यापैकी आता टप्प्याटप्प्याने काही जे विद्यार्थी आहे ते प्रशिक्षण घेत आहे. पेस खुलताबादमध्ये पेसचे जे सेंटर आहे प्रथम एज्युकेशन, त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण होतं आहे आणि आज जवळजवळ 70 असे विद्यार्थी त्यांना नियुक्तीपत्र वाटप आम्ही केलेलं आहे. त्यांचं प्लेसमेंट वेगवेगळ्या कंपनी किंवा हॉटेल्स किंवा इतर ठिकाणी झालेला आहे. त्यासाठी आज आम्ही कार्यक्रम ठेवला होता आणि याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे कंपनी किंवा हॉटेल्स आहे. याच्यामध्ये 10,000 ते 17,000 इथपर्यंत त्यांना स्टायपंड आहे आणि त्या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था पण आहे.
आणि हा उपक्रम कंटिन्यू चालू राहणार आहे. आणि स्पेशल फोकस आहे जे दुर्गम भाग आहे किंवा जे क्राईम प्रोन एरिया आहे, जे दूरदराचे जे आपले तालुके आहे, सिल्लोड, सोयगाव, पिशोर, कन्नड किंवा ज्या ठिकाणी कमी रोजगारचे साधन उपलब्ध आहे त्या ठिकाणी आमचा फोकस आहे. तसेच या रोजगार मेळाव्याचं उद्घाटन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आलंय. यात साधारण 70 उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार नामांकित कंपनीत नियुक्तीपत्र देण्यात आलंय. बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने पुढे एक पाऊल उचलण्यात आलंय. ज्या परिस्थितीमध्ये होतात किंवा तुमच्या जे वयाचे जे मुलं असतात त्यांचे मनात काय काय भीती असते किंवा काय प्रश्न असतात, जे कन्फ्युजन असतात किंवा त्या सर्व आम्ही बघितलेलं आहे. तुमचे एज आमची पण तशी एज होती आणि त्यावेळेस आम्हाला माहित आहे की काय कशा कशा प्रकारचे डाऊट्स मनात होते. ते सर्व डाऊट्स मागे सोडून, घरच्यांना मागे सोडून इथे येऊन प्रशिक्षण करणे खूप एक चांगली गोष्ट आहे. आम्ही सर यांची निवड करताना आणि हा कार्यक्रम सुरू करताना आमचं ध्येय असं होतं की जे जे ठिकाण खूप रिमोट आहे किंवा जे ग्रामीण भाग आहे आणि ज्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट नाही, तर ते मुलं जे एंटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्या संपर्कात येऊन एखादा नशा करणे किंवा अननेसेसरी शासनाविरुद्ध काही गोष्टीमध्ये सहभाग घेणे किंवा क्राईम मध्ये लिप्त होणे किंवा काही न करता असं जर फिरत राहिले तरी जसं एक आमच्या मित्र म्हटला की त्यांची घराची परिस्थिती चांगली नव्हती, जर काही काम नाही केलं तर घराची परिस्थिती अजून वाईट होते. आणि जे अँटी सोशल एलिमेंट्स आहेत त्यांच्याकडे वळण्याची व्हलनरेबिलिटी यांची वाढते. त्यामुळे आमचं टार्गेट होतं की यांना कसला तरी एम्प्लॉयमेंट दिला पाहिजे. एकदा ते तिथून बाहेर आले तर त्यांना कळेल आणि त्यांच्या एक बाहेर काय चालू आहे, काय 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 ऑपॉर्च्युनिटीज आहे ते सर्व यांना समजेल असं आमचे ध्येय होतं. आणि आम्ही सर याच्या पूर्वी पेसच्या सोबत कोऑर्डिनेशन करून गडचिरोलीमध्ये पण भरपूर असं काम केलेलं आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात अनिल बंडे आणि नारायण राणे यांनी अपशब्द काढल्याचा आरोप करत मनोज जरांगे यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी क्रांती चौक येथे राणे यांचा फोटो जाळून निषेध व्यक्त केला. सुनील कोतकर यांनी या आंदोलनाबाबत माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. सर्वप्रथम सर्व बांधवांना जय शिवराय. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज, अखंड मराठा समाज यांच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आली आणि स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून पाय चाटून, तळवे चाटून मंत्रिपद घेणारे नारायण राणे आणि स्वतः स्वाभिमान गहाण ठेवून पाय चाटून, तळवे चाटून खासदारकी घेणाऱ्या अनिल बोंडाच्या विरोधात भव्य निदर्शने करण्यात आली. सरकारने हे भुंकणारे कुत्रे आमच्या स्वाभिमानी आणि संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांच्यावर सोडलेले आहेत. परंतु मी सरकारला सांगू इच्छितो, तुमच्या अशा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आमच्या स्वाभिमानी आणि प्रामाणिक नेतृत्वावर काहीच फरक पडणार नाही. आमचा 6 कोटी अखंड मराठा समाज दादाच्या पाठीमागं आहे. त्यामुळं तुम्ही आता फक्त विधानसभेची वाट बघा. तुम्हाला तुमची अवकात आणि तुमची जागा दाखल्याशिवाय हा अखंड मराठा समाज शांत बसणार नाही. तुम्ही हे गांभीर्यानं घ्या आणि लवकरात लवकर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या. आता आमची मागणी सांगून सांगून आम्ही म्हातारे व्हायला आलो आणि मरायला आलो. त्यामुळं आमच्या लेकराबाळांचा फायदा व्हावा यासाठी आमचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे हे अमर उपोषणचा मार्ग त्यांनी पत्करलेला आहे. लोकशाही मार्गाने, संविधानिक मार्गाने टिकणारं आरक्षण ते मागत आहेत. त्यामुळं दादाची जी मागणी आहे ती सरकारने पूर्ण करावी. येत्या विधानसभेत सरकारला मराठा समाज हिसका दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. आणि मी जाहीर इशारा देतो, मनोज दादा जरांगेवर जर तुम्ही असे भुंकणारे कुत्रे सोडले तर ह्या कुत्र्यांची गाडी संभाजीनगरमध्ये फोडल्याशिवाय आम्ही सकल मराठा समाज आणि अखंड मराठा समाज शांत बसणार नाही. तुमची गाडी फोडू आणि वेळपासून तुमचे डोके पण फोडू आम्ही. आता शांत बसणार नाही. आता आमच्या प्रामाणिक बोलशांना याद राखा कुत्र्यांनो. कपिल पिंगळे हत्या प्रकरणाचा तपास CID मार्फत करण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी शहरात लोक स्वराज्य संघटनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी त्यांच्या मागण्यांबाबत त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आमची मुख्य मागणी काय नाही, शिवराम ठोंबरेला फाशी झाली पाहिजे आणि जेवढे ते मारेकरी होते त्यांना सगळ्यांना फाशी झाली पाहिजे, हे मागणी आहे आमची. शिवराम ठोंबरेला फाशी झालीच पाहिजे आणि ते जेवढे मारेकरी होते त्यांनी मारलेत पोराला, चाकूचे वार केलेत आणि पिस्तूलच्या गोळ्या घातलेत, त्यांना बी फाशी झाली पाहिजे. हे मागणी आहे आमची. आणि एवढा परिवार आहे, कपिलचे 4 लेकरं आहे, 2 बायका आहे, आई आहे, वडील आहे, एवढा परिवार आहे कपिलच्या पाठीमाग. तो पोलीस ढगे आहे ना, त्या ठोंबरेला साथ देतोय. त्यानं साथ देतो त्याला.
ठोंबरेला साथ देतो तो अविनाश ढगे. हा, तुम्हाला असं म्हणायचं का तो नाते आहे का, त्याचा नातेवाईक आहे. मी कपिल पिंगळेंची मिसेस आहे आणि शिवराम ठोंबरेला फाशी झालीच पाहिजे आणि ज्यांनी 4 जणांनी माझ्या नवऱ्याला जेवढे मारले तेवढ्यांना पण फाशी झाली पाहिजे. आणि जो अविनाश ढगे तो निलंबित झाला पाहिजे, तो ड्युटीवर पुन्हा दिसलाच नाही पाहिजे. जेवढे शिवराम ठोंबरेला साथ देतील ते पूर्ण अटक झाली पाहिजे, पूर्ण जेवढे सपोर्ट करतील तेवढे. मी कपिल पिंगळेची पत्नी प्रिया कपिल पिंगळे. माझ्या नवऱ्याला मारण्यामध्ये जेवढ्या लोकांनी साथ दिली तेवढ्याला, जसं माझ्या नवऱ्याला ते तडफडून मारले तसं आमच्या डोळ्यासमोर त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. शिवराम ठोंबरेला फाशी द्यायलाच पाहिजे. आमच्या लेकरांना न्याय मिळालाच पाहिजे. माझ्या पप्पाला न्याय द्या आणि शिवराम ठोंबरेला फाशी झाली पाहिजे. शिवराम ठोंबरेला फाशी झाली पाहिजे. पप्पाला न्याय द्या. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. सामान्य विद्यार्थी किंवा सामान्य माणसे जिथे थकतात तिथून पुढे विजेते अर्ध्या तासात घडतात. याचा अर्थ काय की स्पर्धा परीक्षा म्हटलं की अपयश आलंच आणि यश मिळवायचं असेल तर कठीण मेहनत, त्याबरोबर स्वतंत्र आत्मविश्वास विद्यार्थ्याच्या मनामध्ये रुजवणं. अडचणी हा एक आपल्या जीवन जगण्याचा मार्ग असतो. मी अडचणी कधी मानतच नाही. अडचणी हा आम्हाला शिकवण्यासाठीच असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला मोटिवेट ठेवणं, त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्याला शेवटपर्यंत निकालापर्यंत टिकवणं ही एक मोठी शर्यत तयार झालेली आहे. चिंगीच्या भातुकलीसारखाच आपणही आनंदानं आपला संसार उभारतो, कष्टानं एक एक वस्तू जमवतो. पण अचानक नियती डाव सांगते आणि अवघा संसार उधळून लावते. भूकंप, पूर, चक्रीवादळ, गारपीट, वीज कोसळणे अशी अनेक संकट महाराष्ट्रावर आली. त्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा संकटामध्ये गरज असते ती आपुलकीची आणि भक्कम आधाराची, अश्रू पुसून पुन्हा आनंद फुलवण्याची. शासनानं हेच कर्तव्य पार पाडले. आपत्तीग्रस्तांना आर्थिक सहाय्य, सुरक्षित निवारा दिला. त्यांच्या आरोग्याची, मुलांच्या शिक्षणाची काळजी घेऊन त्यांच्या जीवनात आनंद फुलवला. मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. आपलं आयुष्य म्हणजे आंधळी कोशिंबिरीचा खेळ नाही, कारण अचानक कुठलंही संकट येऊन धडकू शकतं. त्यासाठी डोळे सतत उघडे असायला हवेत, अन्यथा अंदाज चुकून आपणच अडचणीत येऊ शकतो. अनेकदा आपण आपत्ती टाळू शकत नाही, पण सतर्कतेमुळे कमीत कमी नुकसान होईल याची काळजी घेऊ शकतो. संकटात घाबरून न जाता मार्ग काढू शकतो. शासकीय सूचनांचे पालन करून आपण मदत पथकाला सहकार्य करू शकतो. आपत्तीविषयी सतर्कता वाढावी आणि आपत्ती व्यवस्थापन सोयीचे व्हावे म्हणून शासनानं मौसम, मेघदूत, सचेत, भूकंप हे ॲप्स विनामूल्य उपलब्ध केले आहेत. त्यांचा वापर करा. सतर्कतेमुळे जीवितहानी बरोबरच वित्तहानी सुद्धा टळू शकते. प्रसंगावधान राखा, योग्य कृती करा. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन.
आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है ना सर? देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। वेदूसारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो। पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जातं। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं। स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली। मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला। केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन। आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडियन बातमीपत्र। श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी घृष्णेश्वर मंदिर दर्शनासाठी सज्ज झालं असून चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। या पहिल्या सोमवारी देश आणि जगभरातील लाखो भाविकांनी 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराचं मंदिर येथे दर्शनाचा लाभ घेतलाय। वेरूळ येथील 12वं ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवभक्तांनी गर्दी केल्याने मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने फुलून गेला होता। वेरूळ येथील श्री घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या पहिल्याच सोमवारी भाविक मोठ्या संख्येने येतात। यंदा 5 श्रावण असून या 5ही दिवशी भक्तांची चांगलीच वर्दळ असणार आहे। श्रावणातील या पहिल्या सोमवारी भाविक बेल, फूल यासह शिवमोठ, तांदूळ अर्पण करून मनोभावे दर्शन करत होते। वेरूळ येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून दर्शन बारीवर पत्रे टाकण्यात आले होते। वेरूळ ग्रामस्थ तसेच तालुक्यातील शिवभक्तांसाठी पहाटे 4 ते 7 मुख्य तसेच दक्षिण दरवाजातून दर्शन व्यवस्था करण्यात आली होती। वेरूळ येथील या दर्शन व्यवस्थेवर खुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली 20 पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी श्रावण सोमवारी श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांचा मंदिर विश्वस्त समितीतर्फे अध्यक्ष सुनील जोशी, योगेश विटखेडे यांनी सत्कार केला। विशेष म्हणजे अनमोल सुरक्षा एजन्सी खासगी सुरक्षा रक्षक मंदिर परिसरात विविध ठिकाणी तैनात होते। भाविकांसाठी वेरूळ प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य सुविधा पुरवण्यात येत होत्या। एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद। साखरेश्वर मंदिर ते वेरूळ, साखरेश्वर मंदिर ते वेरूळ कधी निघले होते? शनिवारी निघलो होतो। शनिवारी। किती गौर आहे सोबत? आम्ही 217 मेंबर आहे। बरं, आता कुठे जाणार आहे? आता भराडीला, आपलं साखरेश्वर मंदिर भराडीला जे मंदिर आहे तिथं। तर शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवारी रोजी श्रावण मासाच्या पहिल्या सोमवारच्या शुभ मुहूर्तावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर महादेव मंदिर येथे जाऊन सहपरिवार दर्शन घेतलंय। आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावे त्यासाठी त्यांनी भोले शंकराच्या चरणी साकडं घातलंय। शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार रोजी श्रावण मासाच्या पहिल्याच सोमवारच्या शुभ मुहूर्तावर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगावरती अभिषेक केलाय आणि तिथे जाऊन दर्शन घेतलंय। त्यांनी हे दर्शन सहपरिवारासोबत घेतलंय। मागील 72 वर्षाच्या कार्यकाळात प्रथमच एवढा शुभ योग आलेला आहे। श्रावण मासाच्या पहिल्याच दिवशी सोमवार असल्याने या अत्यंत दुर्मिळ योग अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आला असून या दिवशी भगवान महादेवाचा जलाभिषेक करण्याचं भाग्य मला लाभलं, यासाठी मी सदैव ऋणी राहील। घृष्णेश्वर महादेवाचं हे मंदिर परिवर्तन, शक्ती व ताकदीचं आहे। येथे पूजा व प्रार्थना करून मन अत्यंत प्रफुल्लित झाल्याची भावना यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे। तर आगामी काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भोले शंकर यांच्या चरणी साकडं घातलंय।
छत्रपती शिवाजी महाराज व जिजाऊ यांच्या पूर्वजांच्या निवासाने पवित्र झालेल्या या ठिकाणी पूजा अर्चना करून मन आनंदित झालंय. पुढच्या वर्षी याच श्रावण महिन्यात राज्यात परिवर्तन झालेले असेल आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले असेल अशी अपेक्षा दानवे यांनी यावेळी प्रकट केली आहे. तसेच या प्रसंगी त्यांच्या समेत शिवसेना तालुका प्रमुख राजू वरकड हेही सहकुटुंब उपस्थित होते. त्यानंतर असा योग येतोय, पहिल्याच दिवशी श्रावणाच्या सोमवार आहे. मला असं वाटतं 5 सोमवार येतील आता या महिन्यामध्ये. असा योग फार दुर्मिळ आहे, 72 इयर्स. आणि मी माझं भाग्य समजतो की आज पहिल्या दिवशी घोषणेश्वराच्या ठिकाणी नतमस्तक होऊन मला अभिषेक करण्याचा मान मिळाला. घोषणेश्वर म्हणजे केंद्र आहे परिवर्तनाचं, शक्तीचं, ऊर्जेचं, ताकदीचं. आणि निश्चित आम्हाला सातत्यानं या महाराष्ट्राला अशा पद्धतीनं 12 ज्योतिर्लिंगापैकी म्हटलेलं घोषणेश्वर तिथं प्रत्यक्षात छत्रपती शिवराय होळकरांचा इथं वाद होतो. अशा या पवित्र स्थळी आज परत अभिषेक होत असताना मनस्वी आनंद आणि समाधान. काय साखर सांगायचं नसतं, परंतु पुढच्या वर्षी ज्यावेळेस श्रावण असेल त्या या राज्यात परिवर्तन असेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असतील अशा प्रकारची मनोकामना घोषणेश्वराच्या चरणी. तर शहरात ग्रामीण भागात स्वस्त धान्य दुकानदारांना ई-पॉज यंत्रणाद्वारे वितरण करणं अवघड होत असून या विरोधात सोमवारी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे ई-पॉज यंत्र परत करण्याचं आंदोलन खुलताबाद येथे केलंय. सदरील आंदोलनाचं नेतृत्व संघटनेचे तालुका अध्यक्ष छबू कांबळे, उपाध्यक्ष रवींद्र ढवळे, साईनाथ लोखंडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलंय. यावेळी विविध मागण्यांचं निवेदन तहसीलदार तसेच प्रशासनाला सादर करण्यात आलंय. या आंदोलनात अशोक महाळकर, दिगंबर काळे, अण्णासाहेब खोसरे, पुष्पाबाई ठेंगडे, आशा काळे, अनिल वेताळ, किशोर भावसार, मुनीर शाह, मसिउद्दीन, सय्यद अनवर, सलीम पठाण, शेख कामरानुद्दीन यांच्यासह तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. एडीएनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. सर, आमचा असा विषय आहे का 15 दिवसापासून ई-पॉज मशीन बंद आहे. पब्लिक कार्ड धारक येता आम्हाला त्रास देता आणि होऊन जाता. माल आहे पण अंगठ्याने येत नाही. हा गरीब लोकांचे अंगठे येत नाही, त्यासाठी गरीब लोक धान्यापासून वंचित आहे. शासनानं आम्हाला धान्य दिलं, दुकानात धान्य आहे, भरमसाठ धान्य असून परंतु त्यांचा अंगठा न आल्यामुळे त्यांना धान्य देता येत नाही. तसंच आम्ही पूर्ण भारतामध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यात संभाजीनगरमध्ये आम्ही सर्वांना आज प्रत्येक तहसीलला आम्ही सगळे ई-पॉज मशीन जमा करण्याचा आमच्या DN पाटील जिल्हाध्यक्ष राज्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये ई-पॉज मशीन हे तहसीलदाराला जमा करणार आहोत. तरी आमच्या आणि शासनाचा असा निर्णय आहे का बा KYC झाली पाहिजे, परंतु नेट चालू नसल्यामुळं आणि ई-पॉज मशीन बंद असल्यामुळं कार्डधारकाची KYC होत नाही. त्यामुळं कार्डधारक लांब लांब गावाहून येतात, खेड्यापाडून येतात, त्यांचे अंगठे येत नसल्यामुळे त्यांचे KYC होत नाही. त्यांच्या मुलांना शाळेसाठी KYC न झाल्यामुळे ते शाळेतून त्यांच्या डॉक्युमेंटसाठी वंचित राहू लागले. त्यासाठी आम्ही हे निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना आज सर्व ई-पॉज मशीन आम्ही जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पूर्ण तालुक्याभरातून दुकानदार करणार आहे का? हो, पूर्ण तालुक्याने पूर्ण जिल्ह्यामध्ये. बीड बायपास परिसरात राजेश नगर येथील चिखलमय रस्त्याला कंटाळून स्थानिक नागरिकांनी गमबूट किराणा देण्याचं अनोखं आंदोलन उभं केलं असून शासनाकडे सदर रस्ता तयार करण्यात यावा अशी मागणी धरली आहे. बीड बायपास परिसरातील राजेश नगर परिसरामध्ये रस्त्याचं बांधकाम अद्यापर्यंत झालेलं नाहीये. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये रस्त्यावरून वाहने चालवणं तर दूर पायी चालणं देखील अवघड होऊन बसतंय. सदर रस्ता नव्याने तयार करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी अनेक वर्षांपासून लावून धरली होती. मात्र या अद्याप परिसराला नवीन रस्ता मिळत नसल्याने मेटाकिटीस आलेल्या स्थानिक नागरिकांनी गमबूट भाड्याने देण्याचं अनोखं आंदोलन सोमवारी केलंय. या आंदोलनाच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या मागण्यांबाबत स्थानिक नागरिकांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे. मी या राजेश नगर मध्ये गेले 6-7 वर्षापासून राहतोय. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. या समस्यातली सगळ्यात महत्वाची आता जे आपण पाहतोय की गेली 4 महिन्यापासून म्हणजे पावसाळा सुरू झाला की पुढचे 3-4 महिने आपल्याला या रस्त्याची समस्या आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये भेडसावते. म्हणजे किराणा आणायला जायचं असेल, कुणाला दूध बॅग आणायला जायचं असेल किंवा मुलांना शाळेत सोडण्यासाठी ट्युशनला जाण्यासाठी सुद्धा या ठिकाणाहून जात असताना अनेक हाल अपेष्टांचा सहन करत पुढे जावं लागतं. हा रस्ता बऱ्याच वर्षापासून तसाच पडू नये, प्रशासनाचं याकडे लक्ष नाहीये. पाण्याचं जर जार आला तर पाण्याचा जार सुद्धा खांद्यावर घेऊन बाहुबलीसारखं आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणजे ही वेळ प्रशासनानं आमच्यावर आणलेली आहे.
आम्ही ज्या गावातून आलो त्या गावात सुद्धा याच्यापेक्षा चांगले रस्ते आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु शहरात राहत असताना, महानगरपालिकेच्या हद्दीत राहत असताना सुद्धा या गोष्टीकडे प्रशासनाचा अजिबात लक्ष नाही. मी आणखीन एका गोष्टीकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो. राजेश नगरमध्ये येत असताना ज्यावेळेस मेन कमानीपासून आतमध्ये येतोय तोही रस्ता खराब झालेला आहे, परंतु त्याला सध्याच्या बाबतीत जर काउंटर करायचं असेल, त्याला जर दुसरी बाजू म्हणून घ्यायची असेल तर बाजूला आमच्या राजेश नगरच्या वकील कॉलनीच्या बाजूला सारा सिटी म्हणून एक अपार्टमेंट आहे. त्या अपार्टमेंटमध्ये माननीय आमदार साहेबांनी त्यांच्या स्थानिक निधीतून रस्ता करून दिलेला आहे, परंतु त्या अपार्टमेंटमधल्या लोकांनी त्याला पुढे काय केलेलं आहे, कंपाऊंड करून तो रस्ता बंद केलेला आहे. एका सर्व सुशिक्षित सोसायटी आहेत राहतात इथं 400 ते 500 प्रोजेक्ट यांचा प्रोजेक्ट तयार झालेला आहे. त्या बिल्डर लोकांना पण सांगितलेलं आहे की आम्हाला हा रस्ता झाला पाहिजे. इथं लहान मुलं, त्यानंतर सकाळीच्या महिला भगिनींच्या समस्या असतात, दूध, पाणी, किराणा, या समस्या सोडवण्यासाठी देखील त्यांना चिखलाभर ह्या चिखलातून, गुडघाभर चिखलातून जावं लागतं. एवढ्या समस्या आहेत. गेले 3 ते 4 वर्ष आम्ही प्रशासनाकडे टाहो फोडून सांगत आहे की आमचा एवढा रस्ता व्हावा, लेकिन या प्रशासनानं फक्त गेंड्याचं कातडं पांघरून आमच्या कुठल्याही मागणीकडे लक्ष दिलेलं नाही. आमची त्या प्रशासनाला हात जोडून विनंती आहे, या महिला भगिनींचं, त्याचप्रमाणे आमच्यासारख्या दररोज कामाला जाणाऱ्या सुशिक्षित लोकांचं तेवढं हा रस्ता तयार करून देऊन आमचं हे एवढं साकडं आहे की ते पूर्ण करण्यात यावं, एवढी आमची अपेक्षा आहे. अगदी म्हणजे रस्ता नाहीच आहे आम्हाला असं म्हटलं तरी चालेल. भरपूर प्रमाणात तिथे कन्स्ट्रक्शन होतात, पण रस्त्याचं नाही. आता खूप प्रमाणात वसाहत झालेली आहे आणि रोजच्या दिवसामध्ये सकाळपासून आम्हाला सगळ्या म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स येतात त्याला तोंड द्यावं लागतं. शाळेत जाणाऱ्या मुलांना म्हणा किंवा ऑफिसला जाणारे सगळे पुरुष मंडळी असतात, त्यांना इतका भयानक त्रासाला सामोरं जावं लागतं की कधी कधी तर असं होतं की मुलं आणि म्हणजे पुरुष पडतात गाडीवरून विसरडा रस्ता झाल्यामुळं. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. शहर पोलीस विभागाने घेतली आहे नशेच्या वस्तू विक्री करणाऱ्यांची क्लास. नशेचे पदार्थ विक्री करताना आढळल्यास दिला कडक कारवाईचा दम. शहर पोलीस अपडेट सुरू. पोलीस अधीक्षक यांच्याकडून सोशल पोलिसिंगचा यशस्वी वापर. अधीक्षक कार्यालयात जॉब फेअर बेरोजगारांना प्रशिक्षण घेऊन मिळाली नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.